फ्रेम मिलेगा। चलो जेणेकरून लक्षात येईल की कशा पद्धतीचं सध्या वातावरण जे आहे ते मुंबईच्या महानगरपालिकेच्या रस्त्यावर आहे। याच्यावर चढ ना, याच्यावर चढ। तर आंदोलकांना या ठिकाणी हटण्यास पोलिसांनी सांगितलेले आपल्या गाड्या काढा असं देखील त्यांना सांगण्यात आलं होतं। मात्र आंदोलक जोपर्यंत मनोज जरांगे पत्रकार परिषद तोपर्यंत गाड्या काढणार नाहीत असं म्हणतात। या जेवढ्या खाण्याच्या गाड्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। डीसीपीने त्यांची समजूत काढलेली आहे, मात्र अखेर या गाड्या काढण्यात आल्या नाहीत। त्यानंतर आता पोलीस आणि डीसीपी या ठिकाणाहून निघून जाताना आपण इथे पाहतोय। त्यांनी आंदोलकांना इथे विनंती केली तुमच्या गाड्या काढा, असं हा रस्ता मोकळा करा असं पोलिसांनी सांगितलं। कोर्टाच्या आदेशाची माहिती दिली। इकडे समोर ब्लॉक झालेला आहे जरा। काय उतरायचं? जेवणात सामान आहे, काय उतरायचंय? जेवणात सामान आहे दादा। आता गाड्यां सगळंच वॅकेट करायला लावलंय, तुम्हाला माहित आहे का? तिकडे मागे उतरवा, मागे मेट्रो जंक्शनला। तुम्हाला गाड्या जायला पण रस्ता नाहीये पुढे। चला लवकर उतरा आणि निघा लवकर, चला। मुंडे साहेब, करू द्या काम। मुंडे साहेब, तुम्ही आवाहन करता आहात, चला आम्ही न्यायालयाचे आदेश आहेत, चला, तुम्ही चला। सगळ्यांना आवाहन करतात। चला आम्ही च्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे। आंदोलक ऐकत आहेत का मुंडे साहेब? मुंडे साहेब ऐकतायत। सब लोग क्या कह रहे हैं, इस हटने के लिए तैयार है? आपकी बात काम करतोय, प्लीज आम्हाला नहीं, हमारे लोग काम कर रहे हैं, प्लीज हमें जो आदेश है उस हिसाब से हम काम कर रहे हैं। प्लीज हमें काम करने दीजिए। थँक्यू। आपण बघू शकतो की सध्या मुंबई पोलीस आपलं काम करत आहेत। ॲम्ब्युलन्स एसएमटीच्या परिसरामध्ये आपण पाहतो पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि डीसीपी स्वतः रस्त्यावर आहेत आणि ते आंदोलकांना आवाहन करतायत। आम्ही सहकार्य करतो, तुम्ही देखील सहकार्य करा असं आवाहन त्यांना केलं जातं। कोर्टाच्या आदेशानुसार परिसर खाली करा अशा सूचना पोलिसांकडून केल्या जात आहेत। मात्र आंदोलकांकडून हा परिसर अद्यापही खाली करण्यात आलेला नाही। जेवणाचं साहित्य घेऊन आलेल्या गाड्या या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या आहेत, मात्र अद्यापही या गाड्या या ठिकाणाहून काढण्यात आल्या नाहीत। ॲम्ब्युलन्सला या ठिकाणी वाट करून देण्यात आली आहे, आपण पाहतो। कारवाई करू द्या, कारवाई डीसीपींना दाखवा। हाँ सर, हो आजाद मुंबईला सर त्याच्या सगळ्या पोलीस चांगली आहे, तुम्ही इथे लाईव्ह आहे, आपण लाईव्ह हा पोलिसांच्या वतीनं कारवाई आणि ही सध्याची थेट दृश्य आहेत। मुंबई पोलीस लाऊडस्पीकरच्या माध्यमातून आवाहन करता आहेत मराठा समाजातील आंदोलक कार्यकर्त्यांना की त्यांनी घटनास्थळी राहू नये। न्यायालयाचे आदेश आहेत।
ही सध्याची थेट दृश्य आहेत आझाद मैदान परिसरातून, जिथे मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे, पण पोलिसांनीही आपली कारवाई सुरू केलेली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाते आणि बेकायदेशीरपणे जी वाहनं पार्क केलेली आहेत त्यावरही ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाते। येथे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मुंढे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील आंदोलक कार्यकर्त्यांना आवाहन केलं जातं आहे की न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या सर्व आंदोलकांनी आता आझाद मैदानचा परिसर सोडावा। ही सध्याची थेट दृश्य बघू शकतो की जी बेकायदेशीरपणे वाहनं पार्क इथे केली होती त्यावरही ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई होते आणि जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत मुंढे हेही कार्यकर्ते आंदोलकांना आवाहन करत आहेत की त्यांनी आझाद मैदान हा परिसर सोडावा। न्यायालयानं 3 वाजण्याच्या आत आझाद मैदान किंवा मुंबई मोकळी करा असे आदेश राज्य सरकार आणि पोलिसांना दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सध्या आपल्याला आझाद मैदान परिसरात पाहायला मिळते। मोठ्या संख्येने पोलीस आहेत आणि कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणे यासाठी अत्यंत शांततेत पण लाऊडस्पीकरच्या माध्यमातून हे आवाहन केलं जात आहे। ही सध्याची थेट दृश्य आहेत आझाद मैदान परिसरातली की जेथे मराठा समाजातील आंदोलक कार्यकर्त्यांना नम्रपणे आवाहन केलं जात आहे की त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा मान राखावा आणि आझाद मैदानाचा परिसर त्यांनी सोडावा। मुंढे यांना विचारलं असता त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही त्यांना विनंती करतो आहोत, सर्व कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो आहोत की त्यांनी हा परिसर सोडावा। सध्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना संपूर्ण परिस्थिती समजावली जाते आहे की नेमकं कोर्टाने काय म्हटलेलं आहे त्याची त्यांना जाणीव करून दिली जाते आहे आणि एका बाजूला मुंबई पोलीस हे करत असतात, हे सुद्धा पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मनीष गिरीश गायकवाड आक्रमक आहेत, ते घोषणा करत आहेत आणि मराठा समाजातील कार्यकर्ते आझाद मैदानचा परिसर सोडण्यास तयार नाही। भले एका बाजूला न्यायालयाचे आदेश असतील तरी दुसऱ्या बाजूलाही आंदोलनाची व्याप्ती भरातून हजारो मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज न्यायालयामध्ये जी काही न्यायालयीन प्रक्रिया झाली त्यामध्ये न्यायालयानं आज दुपारी 3 वाजेपर्यंत हे सगळं आझाद मैदान असेल किंवा मुंबई आंदोलकांपासून खाली करण्याच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत, तसे निर्देश दिलेले आहेत आणि हे सगळं सांगत असताना राज्य सरकारवर देखील न्यायालयानं ताशेरे ओढल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर आता आपण बघतोय हे सगळं आझाद मैदानाचा जो सगळा परिसर आहे, सेल्फी पॉईंटचा जो सगळा परिसर आहे तो खाली करण्याच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाची तयारी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघतोय CRPFचे जवान असतील त्याचबरोबर स्थानिक पोलीस असतील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून